बंगळूर भगत की कोठी एक्सप्रेसला सांगली कराडमध्ये थांबा नाकारला। बंगळूर भगत की कोठी या उन्हाळी विशेष एक्सप्रेसला एकूण प्रवासात 37 थांबे मंजूर झालेले असताना सांगली आणि कराड या उच्च उत्पन्नाच्या स्थानकावर थांबा नाकारण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रवासी संघटनांमधून संताप व्यक्त करण्यात आला आहे। मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांच्याकडे या प्रकरणी संघटनांनी तक्रार केली आहे। पुणे विभागीय प्रवासी सल्लागार समितीने याबाबत केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की बंगळूर भगत की कोठी एक्सप्रेस क्रमांक 06587 06588 या वातानुकूलित गाडीला सांगली आणि कराडचा थांबा नाकारण्यात आला आहे। या गाडीच्या मार्गावरील 37 स्थानकांवर थांबा मंजूर करण्यात आलेला आहे। मात्र पुणे विभागातील सांगली आणि कराड या जास्त उत्पन्न देणाऱ्या 2 स्थानकांवर थांबा दिला गेला नाही। सांगली आणि कराडच्या तुलनेत कमी उत्पन्नाच्या 25 स्थानकांवर या गाड्या थांबतात। सांगली आणि कराडच्या जनतेवर हा अन्याय आहे। राजस्थान एसी ट्रेन क्रमांक 19668 साठी सांगली थांब्याचे प्रतिफेरी उत्पन्न 1 लाख रुपये आहे। राणी चेन्नम्मा एक्सप्रेसचे सांगली स्टेशनचे दैनंदिन उत्पन्न 1.2 लाख रुपये आहे। सांगली स्थानकातील मुंबई गाड्यांचे प्रति ट्रिप उत्पन्न 80,000 रुपये प्रतिफेरी इतके आहे। कराड स्थानकाचे विविध गाड्यांचे प्रति ट्रिप उत्पन्न सरासरी सुमारे 50,000 रुपये आहे। हे उत्पन्न रेल्वेच्या लेखी खूप चांगले आहे। त्यामुळे या गाडीला सांगली आणि कराड स्थानकावर थांबा द्यावा अशी मागणी समितीचे सदस्य गोपाल तिवारी यांनी केली आहे। बंगळूर भगत की कोठी या उन्हाळी विशेष वातानुकूलित रेल्वे गाड्यांना मोठे उत्पन्न देणाऱ्या सांगली आणि कराड रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आला नसल्यामुळे सांगली आणि कराड भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे। प्रवासी संघटनांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे। सांगलीच्या स्थानकावर वारंवार असा अन्याय का केला जातो असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।